नमस्कार मित्रांनो, मुंबई, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड, अहिल्यानगर व अकोला या जिल्ह्याची तुम्ही रहिवासी असाल तर पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे वर्तवण्यात आलेत. आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा जारी केला असून तुमच्या जिल्ह्यातील काही नद्यांना महापूर कधी येणार आणि कोणती धरणं ओव्हरफ्लो होणार याची तारीख आता जाहीर झाली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या गावाची आणि जिल्ह्याची परिस्थिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओवर पहिले तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर सर्वप्रथम दिसून जातील. शेतकरी मित्रांनो, जून महिन्यात पावसाने आपल्याला हुलकावली दिल्यामुळे आपल्या राज्यात पेरण्या खोळंबल्या होत्या आणि शेतकरी देखील चिंतेत होता. विदर्भासह अनेक भागात पावसाची आपल्याला तब्बल 50% पेक्षा जास्त तूट होती. पण आता चिंता सोडून द्या, कारण वरुण राजाने आता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचं कमबॅक देखील केलं आहे. आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या नवीन दाव्यानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे जुलैचा पहिला आठवडा संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणारा ठरणार आहे. जून महिन्याची संपूर्ण कसर अवघ्या काही जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित आहे की अतिवृष्टी कधी होणार आणि कोणत्या तारखेपर्यंत पाऊस धुमाकूळ घालायला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघा, पंजाबराव डक यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 3 जुलै ते 7 जुलै यामध्ये राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि धोक्याचा असणार आहे. या 5 दिवसात राज्यात धो-धो नव्हे तर भयंकर अतिमुसळधार पाऊस पडेल. विशेषतः 3 जुलैपासून पावसाचा जोर एवढा वाढेल की अनेक सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजेच परभणी, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 8 जुलैपर्यंत रोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. जमिनीत पुरेसा ओलावा आल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. जर ओलं असेल तर 10 जुलैपर्यंत थांबणे योग्य ठरेल. या वादळी पावसामुळे राज्यातील जलसाठ्यात मोठी वाढ होणार आहे. विशेषतः नाशिक आणि अहिल्यानगर भागातील डोंगराळ भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 8 जुलैपर्यंत गोदावरी नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याचा देखील इशारा वर्तवण्यात आला आहे. सोबतच अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणं या पहिल्याच मोठ्या स्प्लेसमध्ये पूर्ण क्षमतेने भरण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडताना येणारे असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील नद्यांनाही जलस्तरही झपाट्याने वाढणार आहे. आता पंजाबराव डक यांच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आता काही जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपण पाहिलं तर कोकण आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई व ठाण्यात तुफान पाऊस असेल. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन देखील विस्कळीत होऊ शकतं. पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिलं तर पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाहिलं तर नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूर हवामान केंद्राच्या अंदाजानुसार अकोल्यासह संपूर्ण विदर्भात 3 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे जून महिन्याची तूट आता भरून निघणार आहे. शेतकरी बांधवांनो, हा पाऊस जितका आनंदाचा आहे तितका हा काळजी घेण्याचाही आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्यामुळे वादळी वाऱ्याचा वेळी झाडाखाली किंवा पक्क्या नसलेल्या शेडमध्ये आश्रय घेऊ नका. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना सुरक्षित ठेवावे. तर मित्रांनो, ही होती आजची पावसाची सर्वात मोठी अपडेट. तुमच्या भागात सध्या पाऊस आहे का नाही हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हवामान अंदाजच्या ताज्या आणि विश्वसनीय बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा व शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.